लग्नानंतर होईलच प्रेम या नव्या मालिकेच्या आजच्या पहिल्या भागामध्ये नंदिनीची एंट्री खूप छान दाखवण्यात आली आहे। नंदिनीने देवयाईची पूजा संपन्न केलेली असते व श्लोक म्हणत देवयाईकडे नंदिनी सर्वांसाठी प्रार्थना करत असते। आरती पूजा संपन्न झाल्यानंतर ज्यावेळी नंदिनी देवयाईकडे हात जोडून प्रार्थना करत असते इतक्यातच पाठीमागून तिचे आई वडील तिला हाक मारतात। नंदिनी त्यांच्याकडे वळते। त्याचनंतर नंदिनी देवयाईसमोर ठेवलेलं प्रसादाचं ताट उचलून घेते। इतक्यातच नंदिनीच्या दोन्ही बहिणी काव्या आरुषी दोघी येतात आणि गुपचूपपणे त्या ताटातील प्रसाद उचलून घेतात। तेव्हा नंदिनी त्या दोघींनाही फटके देते। ती त्या दोघींनाही म्हणते, आरुषी काव्या तुम्ही दोघेही लहान आहात का? त्यावरती काव्या म्हणते की ताई आम्ही तर लहानच आहोत, परंतु आमच्यापेक्षा जास्त मोठी तर तू आहेस ना, तू तर आम्हाला समजून घेऊच शकते। तेव्हा नंदिनी हसते आणि त्या दोघींनाही सांगते की पूजा संपन्न झालीच आहे, आधी हात जोडून देवयाईकडे प्रार्थना करा, मगच मी तुम्हाला प्रसाद देईन। नंदिनी मनोमन देवयाईकडे प्रार्थना करते की देवयाई सर्वांच्या चेहऱ्यावरती कायम हसू असू देत, कधीही त्यांच्या डोळ्यात आसवं नकोत। त्याचनंतर नंदिनी घरातील सर्वांनाच प्रसाद देते। इतक्यातच धनंजयला महत्त्वाचा फोन आलेला असतो, त्यामुळे फोनवरती बोलत तो जातो। शारदा जी नंदिनीची आई असते ती नंदिनीला सांगते की देवयाई बसलं तू सगळं काही आवरून घे, तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते। तर त्याचनंतर काव्या आरू दोघेही कॉलेजला जाणार असतात। इतक्यातच आरू मुद्दामच काव्याचा स्कार्फ घेऊन निघालेली असते। काव्या तिला रंगेहात पकडते आणि त्या दोघींमध्ये पुन्हा वाद व्हायला सुरुवात होतात। इतक्यात नंदिनी येते आणि मध्यस्थी करते, दोघींनाही समजावते की नक्कीच काय चाललं आहे, तुम्ही दोघी लहान आहात का, कशासाठी भांडताय? त्या दोघींचंही भांडण एका स्कार्फसाठी चालू असतं। काव्याचा स्कार्फ हा आरूला हवाच असतो आणि काव्या तिला द्यायला तयार नसते। नंदी तिला समजावते तेव्हा आरू मुद्दामच काव्याला विचारते की का तुझ्या बॉयफ्रेंडने दिला आहे का स्कार्फ? तेव्हा काव्या गप्पच होते। नंदिनी म्हणते की आरू असं अजिबात बोलायचं नाहीये, काव्याचा कोणीही बॉयफ्रेंड नाहीये आणि जरी असला तरी या मॅडम मला सांगितल्याशिवाय राहणार नाहीत। काव्या माझ्यापासून काहीच नाही लपवणार आणि जरी काव्याने लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील मला सगळं काही कळेल, हो ना? त्यानंतर नंदिनी खूप प्रेमाने आरूला समजावते। ती सांगते की हा काव्याचा आहे ना स्कार्फ, काव्याला दे, माझ्याकडे सेम असाच स्कार्फ आहे, तू घेऊन जा। तेव्हा आरू हट्टीपणा करते। नंदिनीला सांगते की नाही हा ताई, मला हा स्कार्फ हवाय। तेव्हा काव्या म्हणते की पाहतेस ना ताई, या मॅडमला हा स्कार्फ हवाय का, कारण यांना मला त्रास द्यायचा आहे। तेव्हा आरूचं नेहमीप्रमाणेच चालू होतं नाटक। ती म्हणते की झालं, आलेत ना दोघी एकत्र, तुम्ही दोघी ना नेहमी एकत्र येता आणि मला तोंडघशी पाडता, परंतु काय करणार ना, या घरात मी लहान आहे ना, मी बिचारी एकटी पडले असं आरूने म्हणता क्षणी त्या दोघी म्हणतात की अच्छा लहान आहेस का? तेव्हा नंदिनी तिला म्हणते की तू लहान नाही महान आहे। त्यानंतर आरू ही कॉलेजला निघालेली असते। इतक्यातच काव्याला जीवाचा फोन आलेला असतो। ज्यावेळी काव्या फोन हातात घेते तेव्हा खूपच घाबरते, विचार करते की हा जीवा पण ना कधीही फोन करतो। इतक्यातच नंदिनी तिला विचारते की काय झालं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू माझ्यापासून काहीच लपवणार नाहीयेस। मगाशी आरू होती म्हणून मी काही बोलले नाहीये, परंतु जर असं काही असेल तर मला सांगायचं हा। तेव्हा काव्या नंदिनीला थापा मारते। ती म्हणते अगं माझी मैत्रीण आहे ना जीविका, मी तिला भेटायला चालले आहे, नथिंग स्पेशल। आणि मिस युनिव्हर्स एवढं लक्षात ठेवा की माझ्या आधी तुमचा नंबर आहे, त्यामुळे जर तुमच्या मनात कोणाबद्दल काही असेल तर तुम्ही मला सांगायचं हा, माझ्यापासून काहीच लपून राहत नाही। जे नंदिनी काव्याला सांगत होती नेमकं तेच काव्या पुन्हा नंदिनीला सांगते। त्यावरती नंदिनीला हसू येतं। त्याचनंतर काव्या नंदिनीला विचारते की बाय द वे ताई, एवढी नटून थटून नक्की चालले तरी कुठे तू? इतक्यातच शारदा धनंजय देखील तिथे आलेले असतात। तेव्हा नंदिनी त्याला सांगते की विसरलीस ना काव्या, अगं गीताच्या मुलीचं बारसं आहे ना, तिकडेच जाणार आहे मी। तेव्हा काव्या म्हणते की अच्छा, परंतु ताई मी नावांची लिस्ट तुला बनवून दिली होती। त्यावरती नंदिनी तिला सांगते की हो मी तिला पाठवली आहे। काव्या तिला म्हणते की ताई नक्की नाव काय ठेवलंय मुलीचं मला सांगा नंतर, आणि त्यानंतर ती जेवाला भेटण्यासाठी निघून जाते। त्यानंतर नंदिनी तिच्या रूममध्ये निघून जाते। धनंजय शारदाला विचारतो की ती गीता म्हणजे आपल्या नंदिनीची मैत्रीणच आहे ना? तेव्हा शारदा धनंजयला म्हणते की बघा, आपल्या नंदिनीच्या
वर्गातील मैत्रिणींना आता मुलं देखील व्हायला लागले आहेत आणि आपण आपल्या नंदिनीची अजून स्थळच पाहतो आहोत. त्यावरती धनंजय तिला म्हणतो की कशाला टेन्शन घेते आहेस शारदा, आपली नंदिनी इतकी गुणी आहे ना की कोणत्या तरी मुलाचे आईबाप आपणहूनच पारक करून तिला सून बनवून घेतील. तर इकडे मैदानामध्ये देशमुख घराण्याची नेहमीची परंपरा जी वर्षानुवर्ष चालत आलेली असते, काठ्यांची लढत, आणि त्यामध्ये दोन सख्ख्या भावांनी भाग घेतलेला असतो आणि ते दोघेही लढण्यासाठी आमने सामने असतात. दोघेही एकमेकांना तितकेच भारी पडत असतात. घरातील सर्व मंडळी त्या दोघांनाही चीअर्स करत असतात. घरात कोणालाही कधी वाटत नसतं की जीवा यावेळी जिंकेल, कारण दरवर्षी पार्थ हा जीवावरती भारी पडत आलेला असतो. दरवर्षी पार्थच जिंकत आलेला असतो, परंतु यावेळी मात्र सगळं कसं वेगळंच घडतं. मैदानामध्ये काटाची दोन्ही भावांमध्ये लढत चालू असतानाच दोघेही कणाकणाने एकमेकांना भारी पडत असतात आणि घरातील सर्वच जण, तिथे आजूबाजूची माणसं देखील त्या दोघांनाही चीअर्स करत असतात. परंतु कोणालाही वाटलेलं नसतं की जो पार्थ सध्या जीवावरती भारी पडतोय त्याच पार्थला जीवा हरवू शकतो. ज्यावेळी पार्थने जीवाला मैदानाच्या बाहेर टाकायचं ठरवलेलं असतं, परंतु जीवा अशी काही बाजी पालटतो की मैदानाच्या बाहेर पार्थच जातो. घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो, परंतु त्या दोघांचेही आईवडील तितकेच खुश असतात. जीवाने सर्वांच्या समोर भर मैदानात पार्थला हरवलेलं असतं. खूप साऱ्यांचे चेहरे देखील तिथे पडलेले असतात, परंतु ते भाऊ दोघेही खूप खुश असतात. त्याचनंतर जीवा पार्थला हात देतो आणि त्याला उठवतो. त्यानंतर पार्थ जीवा एकमेकांना घट्टमिठी मारतात. लढत संपल्यानंतर दोघेही ते त्यांच्या आईवडिलांकडे जातात आणि जाऊन दोघेही एकत्र आईवडिलांचा आशीर्वाद घेतात. तेव्हा विक्रमला दोन्ही मुलांचं फार कौतुक वाटतं. ते म्हणतात की वा, आपण गावाकडून शहराकडे जरी आलो तरी देखील आपली नाळ ही मातीशी कायम जोडली पाहिजे. देशमुखांच्या रक्तातच परंपरा आणि शौर्य आहे, असं सांगत विक्रमला दोन्ही मुलांचं फार कौतुक असतं. तेव्हा मानिनी देखील सांगते की आपण आज शाळेच्या प्रांगणात उभे आहोत. सरस्वतीचा आशीर्वाद घेतला आहे तुम्ही, दोघेही कायम असेच राहा, असे सांगून मानिनी देखील त्या दोघांनाही आशीर्वाद देते. त्यानंतर विक्रम सांगतो की अरे बघा, बाजूला वसू आत्या, मंजुषा आत्या दोघेही उभे आहेत, त्या दोघींचेही आशीर्वाद घ्या ना. त्यानंतर जीवा पार्थ दोघेही त्या दोन्ही आत्यांचे आशीर्वाद घेतात. पार्थ विक्रमला सांगतो की बाबा, माझी साईटवर एक महत्त्वाची मीटिंग आहे, मला जावं लागेल. तेव्हा जीवाही सांगतो की हो, माझी हे एका महत्त्वाच्या क्लायंटसोबत मीटिंग आहे, मी देखील चेंज करून जातो. खरं तर जीवाला काव्याला भेटायचं असतं. त्यानंतर ते दोघेही चेंज करण्यासाठी निघून जातात. घरातील सर्वांनाच त्या दोघांचंही तितकंच कौतुक असतं. तर तोचपर्यंत इकडे नंदिनी देखील बारशाला जाण्यासाठी तयार होत असते. नंदिनीला समाजकार्याची खूप जास्त आवड असते आणि तिच्यासोबत काम करण्यासाठी खूप साऱ्या बायका देखील असतात. इतक्यातच नीताचा नंदिनीला फोन आलेला असतो. नंदिनी ज्यावेळी फोन रिसीव्ह करते तेव्हा तिला नीता धक्कादायक बातमी सांगते. ती म्हणते की आपल्या होममधली जी सुमन आहे ना, ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते आहे. नंदिनीला याचा खूप मोठा धक्का बसतो. ती विचारते की काय? नीता नंदिनीला सांगते की तू काहीही कर, परंतु लवकरात लवकर इथे पोहोच. नंदिनी तिला विचारते की मला सांग, सुमनने किती वेळ झालं खोलीत स्वतःला बंद करून घेतलं आहे? तेव्हा नीता सांगते की 10-15 मिनिटं होऊन गेली आहेत. नंदिनी खूपच घाबरलेली असते. धनंजय नंदिनीला विचारतो की काय झालं आहे? नंदिनी सांगते की बाबा, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मला जावं लागेल. शारदा तिला जेवून जाण्यासाठी सांगत असते, परंतु नंदिनी म्हणते की नको. ती त्या दोघांचाही निरोप घेते आणि सुमनचा जीव वाचवण्यासाठी धाव घेते. तेव्हा नंदिनी निघून गेल्यानंतर शारदा धनंजयला म्हणते की झालं, आता तो प्रॉब्लेम जोपर्यंत सुटत नाहीये तोपर्यंत आपली ही मुलगी काही घरी परतणार नाहीये. तर इकडे मैदानामध्ये घरातील सर्वांना जरी जीवाचं कौतुक असलं तरी देखील एका गोष्टीचं आश्चर्य वाटत असतं की पार्थ यावेळी कसं काय हारू शकतो. तेव्हा वसू आत्याची मुलगी तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते की आई, तू पाहतेस ना की पार्थचा आज जीवावर किती जीव आहे ते. आज जीवासाठी तो स्वतःहून हरला आहे. इकडे बाजूला आल्यानंतर जीवाला स्वतःवरतीच विश्वास नसतो की तो पार्थला हरवू शकतो आणि त्यानंतर जीवा हा पार्थला विचारतो की दादा, 1 मिनिट, तू मला सांग की तू मुद्दाम हरला आहेस ना? इतक्यातच आयुष तिथे येतो. आयुष म्हणतो की हो दादा ना, मुद्दामच हरला आहे, आपण हारू नये आणि हरलं तर आता रडू नये, म्हणूनच
दादा यावेळी स्वतःहून हारला आहे. बरोबर आहे ना दादा, आपल्याला अजूनही लिंबू टिंबूच समजतो. त्यावरती जीवा चिडतो आणि तो आयुषला सांगतो की लिंबू टिंबू ना तू ना स्वतःला समजतोस. परंतु तू पाहिलंस ना मैदानामध्ये मी दादाला टफ फाईट दिली होती, तेव्हा तिथे आयुष मानायलाच तयार नसतो. आता दोघेही तिथे लुटुपुटूची भांडणं करायला लागतात. त्यावेळी पार्थ त्या दोघांनाही थांबवतो आणि पार्थ हा जीवाला सांगतो की जीवा, आज या मैदानात जरी हरलो असतो तरी आयुष्यात तुझ्यासाठी मी प्रत्येक गोष्ट हरू शकतो आणि कोणतीही गोष्ट जरी हरू शकत असतो तर आजचं सोडच, परंतु मी तुझ्यासाठी माझा जीवही देऊ शकतो, असे पार्थने म्हणताक्षणी जीवा त्याच्या भावाला घट्ट मिठी मारतो. पार्थचं त्याच्या दोन्ही भावंडावरती तितकं जीवापाड प्रेम असतं आणि त्यांच्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. तर आयुष पार्थला म्हणतो की बस काय दादा, सगळं काही या जीवासाठी, म्हणजे माझ्यासाठी तुझं काहीच नाही आहे का? तेव्हा तिथे जीवा म्हणतो की बघितलंच दादा, बोलला हा लिंबू टिंबू ना मध्येच बोलला. तेव्हा आयुष म्हणतो की मी लिंबू टिंबू नाही आहे. त्यावरती जीवा त्याला सांगतो की मी तुझा मोठा भाऊ आहे आणि त्या दोघांमध्ये पुन्हा वाद चालू होतात. तेव्हा पार्थ त्या दोघांनाही जवळ घेतो आणि त्यांना सांगतो की शांत बसा. पार्थ आयुषला म्हणतो की तुझ्यासाठी फक्त मी एकटा नाही, आम्ही दोघेही जीव काढून देऊ शकतो. तेव्हा जीवा म्हणतो की कळलं ना तुला. पार्थ तिथे सांगतो की मला फ्रेश होऊन साईटवरती जायचं आहे, तुला तुझ्या महत्त्वाच्या क्लायंटला भेटायला जायचं आहे आणि आयुष कॉलेजला अजिबात दांडी नको आहे हा. तेव्हा आयुष सांगतो की दादा मी जाणारच आहे आणि त्यानंतर ते तिन्ही भावंड आपल्या कामाला निघून जातात. तर इकडे तोपर्यंत लढत संपलेली असते आणि मैदानातून सगळेजण जिकडे तिकडे गेलेले असतात. तेव्हा वसुंधरा विक्रमला म्हणते की खरंच विक्रम, माझे तिन्ही भाचे ना अजूनही मातीशी जोडले गेलेले आहेत. माझे तिन्ही भाचे फक्त कर्तबगारच नाही आहेत, तर त्या तिघांचंही नातं जमिनीशी अजूनही टिकून आहे. तेव्हा मानिनी म्हणते अगदी बरोबर आहे हा. पार्थ आणि जीवा दोघेही भांडू शकतात हा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. परंतु मगाशी पाहिलंत ना की मैदानामध्ये कसा आटीतटीचा सामना चालू होता. त्यावरती वसुंधरा तिला म्हणते की माझे भाचे अगदी हुशारच आहेत. तेव्हा मानिनी म्हणते की हो बरोबरच आहे तुमचं, जीवा हा तुमच्यावरतीच गेला आहे. परंतु मला ना पार्थची काळजी वाटते, कारण त्याच्या मनात नक्की काय सुरू आहे ते त्याच्या ओठांवरती देखील येत नाही. ओठांवरचं तर सोडाच, परंतु चेहऱ्यावरती देखील तो कधी असं दाखवत नाहीत. तेव्हा तिथे मंजुषा म्हणते की मानिनी तू अगदी बरोबर बोलते आहेस. पार्थच्या मनातील नक्की काय चालू आहे हे ओळखण्यासाठी त्याच्यासाठी एक गुणीच मुलगी आपल्याला शोधावी लागेल. तेव्हा वसुहत्याची मुलगी तिथे खूप जास्त लाजत असते, कारण तिचं पार्थवरती तितकंच प्रेम असतं. परंतु ही गोष्ट घरात कोणालाही माहिती नसते. तर तोचपर्यंत इकडे नंदिनी तिच्या मैत्रिणीचा नीताचा जीव वाचवण्यासाठी निघालेली असते, परंतु रिक्षा सुरू होत नसते. अचानकपणे मध्येच रिक्षा बंद पडलेली असते. तेव्हा तो रिक्षावाला रिक्षा स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यातच नंदिनीला तिच्या मैत्रिणीचा नीताचा पुन्हा फोन आलेला असतो. नंदिनी खूपच घाबरलेली असते. नंदिनी नीताला विचारते की नक्की काय चाललं आहे तिथे, मला सांग की सुमनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का करते आहे ती. तेव्हा नंदिनीला एक धक्कादायक बातमी समजते की कुशलमुळे ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. नंदिनी तिथे म्हणते की कुशलमुळे का आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते ती, ते दोघे तर एकमेकांवरती प्रेम करतात ना. परंतु हे बघ नीता, तू एक काम कर, तू ना सुमनला ना बोलतं कर, तिच्याशी बोलत राहा आणि जर सुमनने तसं काही करण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा जर प्रयत्न केला ना, तर तुम्ही पटकन दरवाजा तोडून टाका, तोपर्यंत मी येतेच आहे. असं बोलत असतानाच नंदिनी रस्त्यावरती चालत असते. इतक्यातच जीवाची बाईक आलेली असते. नंदिनी जीवाच्या बाईकला धडकणार इतक्यात जीवा कट मारतो आणि थोडं पुढे गेल्यानंतर नंदिनी त्याच्यावरती ओरडते. जीवा पाठीमागे न पाहता आरशामध्येच नंदिनीला पाहतो आणि त्यानंतर नंदिनीची माफी मागून तेथून निघून जातो. नंदिनी खूप चिडते, विचार करते की आधी स्वतःच येऊन कट मारायचा आणि नंतर सॉरी म्हणायचं, त्याला काय अर्थ राहतो. नंदिनीकडे आता दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. रिक्षा बंद पडलेली असते आणि तिला वेळेवरती गाडी भेटत नसते. त्याचमुळे समोरच पार्थची गाडी उभी असते. पार्थ आता कारमध्ये बसणार इतक्यातच नंदिनी देखील येऊन दरवाजा उघडून ती कारमध्ये बसते. पार्थला आश्चर्य वाटतं. पार्थ तिथे तिला म्हणतो की एक्सक्यूज मी, तुम्ही कोण आहात.
आणि हे बघा, गाडी माझी लिंक रोडला जात नाहीये, मला एका वेगळ्याच ठिकाणी जायचं आहे, तुम्ही उतरा बरं. तेव्हा नंदिनी पार्थकडे रिक्वेस्ट करते. ती म्हणते की हे बघा, तुम्ही अनोळखी आहात, परंतु अनोळखी असून देखील तुमच्या माणुसकीवरती विश्वास असेलच ना. हे बघा, कोणाचा तरी जीव धोक्यात आहे, त्यांचा जीव मला वाचवायचा आहे, प्लीज तुम्ही मला मदत करू शकता. तेव्हा पार्थ म्हणतो की अहो, कोणाचा तरी जीव धोक्यात आहे ते तुमचं तुमचं पर्सनल आहे ना, ही माझी पर्सनल गाडी आहे आणि तुमच्या रिक्षे बंद पडले आहे, त्याला मी काय करणार आहे. इतक्यातच नंदिनीला पुन्हा नीताचा फोन आलेला असतो. नंदिनी मुद्दामच फोन स्पीकरवरती ठेवते जेणेकरून पार्थला खरं वाटावं. आणि नीता फोनवरती सांगते की अगं नंदिनी, आता ना सुमन काही बोलत देखील नाहीये, तिचा रूममधून आवाज देखील येत नाहीये, सर्वच जण दरवाजा तोडण्याचा देखील प्रयत्न करतात, तू कुठे आहेत, प्लीज लवकरात लवकर ये. तेव्हा नंदिनी खूपच घाबरलेली असते. नंदिनी म्हणते की हे बघा, तुम्ही तोपर्यंत प्रयत्न करा, मी येतेच आहे, पोहोचतेच आहे. आणि त्यानंतर फोन ठेवून देत नंदिनी पार्थला सांगते की तुम्ही पाहिलंत ना, तुम्ही स्वतः ऐकलं आहेत, हे बघा, कोणाचा तरी जीव धोक्यात आहे, माझी रिक्षा बंद पडली, नाहीतर मी तिथे वेळेत पोहोचलेच असते, प्लीज मला मदत करा, हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडते. तेव्हा पार्थ म्हणतो की हात नका जोडू, तुम्ही आधी सीट बेल्ट लावा, मी मदत करतो तुमची. तेव्हा नंदिनी पार्थचे आभार मानते. तर तोचपर्यंत इकडे काव्या मंदिरामध्ये जीवाची वाट पाहत असते. इतक्यातच जीवा येतो आणि पाठीमागून येऊन तो काव्याचे डोळे बंद करतो. काव्या खूप चिडते आणि जीवाचा हात चटकते. जीवाला तिला भेटायला यायला खूप जास्त उशीर झालेला असतो, म्हणूनच काव्या त्याच्यावरती चिडलेली असते आणि काव्याला समजावण्याचा जीवा प्रयत्न करत असतो. तो सतत तिच्या पुढे मागे करत राहतो, काव्याची माफी देखील मागत असतो. तेव्हा काव्या त्याला विचारते की एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्याशी बोलताय का. तेव्हा जीवा म्हणतो की असं काय करतेस काव्या, मला जरा उशीर झाला आहे ना. तेव्हा काव्या चिडते आणि तेथून जायला निघते. ती जीवाला विचारते की जीवा, तुला कळतं का, तू 45 मिनिटं लेट आहे. असा कोणता बॉयफ्रेंड आहे जो गर्लफ्रेंडला इतक्या उन्हात तापवत ठेवतो. जीवा तिथे काव्याला म्हणतो की ऊन कुठे, सावली आहे ना. त्यानंतर काव्या रागाने पाहत असते. जीवा लगेच कान पकडतो आणि तिची माफी मागतो. तो म्हणतो की बरं सॉरी. आणि जीवाची नेहमीप्रमाणेचे कारणं चालू झालेली असतात. तेव्हा तिथे जीवा स्वतःहून स्वतःच्या तोंडून ती कारणं देणार. तेव्हा काव्या स्वतःच बोलते की तुला यायला का उशीर झाला, मध्येच ट्रॅफिक लागलं असेल ना, तेही मुंबईचं ट्रॅफिक, त्यावरून सकाळ आहे, ऑफिसला जाण्याची लोकांची घाई गडबड सुरू असेल. आणि नंतर काय, तू असा मधूनच तुझी बाईक घेऊन वाट काढत काढत माझ्यापर्यंत पोहोचला असशील आणि नेहमीप्रमाणे कोणीतरी तुझ्या बाईकच्या आडवं आलं असेल, हो ना. तेव्हा जीवा सांगतो की हो, आली होती ना, एक मुलगी आली होती, परंतु मी ना असा कट मारला, तिला वाचवलं आणि मी पटकन डायरेक्ट तुला इथे भेटायला आलो. तेव्हा चिडलेली काव्या जीवाला फटका देते आणि ती म्हणते की जीवा, नेहमीप्रमाणेची तुझी कारणं आहे ती, तुझी ही कारणं ना पाठ झाले आहेत माझे आता. तू मला वाट बघायला का लावतोस, तुला भेटायला यायला मला किती कसरत करावी लागते. मला एका बहिणीशी गोड बोलावं लागतं, दुसऱ्या बहिणीशी खोटं बोलावं लागतं. आईबाबांची नजर चुकून मी तुला भेटण्यासाठी तुझ्यासाठी इथे येते आणि तू उशीर करतोस, परंतु मी एवढी कसरत करते त्याचं तुला काय पडलं आहे ना. तेव्हा जीवा सांगतो की काव्या, अगं माझ्यावरती चिडू नकोस ना. हे बघ, मी तुला काल सांगितलं होतं ना की आमचा लाटेकाटीचा कार्यक्रम असतो. अगं तो कार्यक्रम संपल्यानंतर मी गाडी घेऊन सुसाट सुटलो आहे. अगं यावेळी मी दादाची नजर देखील चुकवली आहे, त्याच्याशी खोटं बोलून आलो आहे आणि मी खोटं बोलत नाही आहे, गणपती बाप्पाची शपथ. जीवा तिथे चिडलेल्या काव्याला मनवण्याचा प्रयत्न करत असतो, तिचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करत असतो. चिडलेली काव्या जीवाला आता चांगलंच फैलावरती घेते. ती त्याला विचारते की मला सांग जीवा, आता आपली एवढी गर्लफ्रेंड इतका उशीर करून देखील तुझी वाट पाहते आहे म्हटल्यानंतर कंपल्सेशन म्हणून तिच्यासाठी छान छान फुलं किंवा चॉकलेट असं काहीतरी आणायचं सुचलंच नसेल ना तुला. तेव्हा जीवा सांगतो की सुचलं होतं मला, परंतु तेव्हा काव्या चिडते आणि म्हणते की मग काय, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो, नुसता प्रेमाचा आव आणायचा आणि करायच्या वेळी हात वरती करायचे. काव्या जीवाजवळ आता हट्टच धरते. ती म्हणते की मला ना सोनचाफा आवडतो आणि तू आत्ताच्या आता इथे सोनचाफ्याची फुले माझ्यासाठी घेऊन यायची आहेत. तेव्हा जीवा विचारतो की काय, अगं इथे फक्त झेंडू मिळतो, सोनचाफा कुठून आणणार आहे. इतक्यातच काव्याचं लक्ष समोर जातं. त्यावेळी ती पाहते की एक मुलगा एका मुलीच्या केसांमध्ये गजरा माळत असतो. तेव्हा
काव्या ते दृश्य जीवाला दाखवते आणि ती म्हणते की बघ ना, त्याचं तिच्यावरती किती प्रेम आहे, किती प्रेमाने तो तिच्या केसांमध्ये गजरा मारतो आहे. त्यानंतर काव्याचा मूड चेंज होतो आणि काव्या जीवाला म्हणते की मला ना सोनचाफा नको, मला आता आबोलीची फुलं हवेत. तेव्हा जीवा म्हणतो, अगं सोनचाफ्याची आबोली केव्हा झाली? त्यावरती चिडलेली काव्या त्याला सक्त ताकीद देते की आता आबोलीचं दुसरं काहीतरी व्हायच्या आत मला आबोलीची फुलं आत्ताच्या आत्ता तू आणून द्यायची आहेत. जीवाकडे आता दुसरा कोणताही ऑप्शन नसतो, कारण आधीचीच काव्या त्याला उशीर झाल्यामुळे त्याच्यावरती चिडलेली असते, रुसलेली असते. आता तिचा रुसवा काढण्यासाठी त्याला ती जे म्हणेल ते करावंच लागणार असतं. म्हणून जीवा आता आबोलीची फुलं शोधायला तेथून बाहेर पडतो. तो गेल्यानंतर काव्या म्हणते की प्रेम करतो म्हणे. तर तोचपर्यंत पार्थ इकडे नंदिनीला सुमनचा जीव वाचवण्यासाठी घेऊन चाललेला असतो. तेव्हा नंदिनी खूपच चिडलेली असते आणि तितकीच वैतागलेली देखील. ती पार्थला म्हणते की हे सगळं यांचं प्रेम आहे, नुसतं म्हणायचं की प्रेम करतो आहोत, ज्यावेळी जबाबदारी घ्यायची वेळ येते, कर्तव्य निभवायची वेळ येते ना, त्यावेळी मात्र हे मुलं हात वरती करतात. पार्थ नंदिनीला विचारतो की मी विचारू शकतो का तुम्हाला नक्की काय झालं आहे? तेव्हा नंदिनी त्याच्यापासून काहीही लपवत नाही. ती सांगते की आमच्या संस्थेमध्ये एक सुमन नावाची मुलगी आहे. गेले 3 वर्ष ती एका मुलावरती प्रेम करते आणि खरं तर मी त्या मुलाला भेटले आहे. तो मुलगा खरंच खूप चांगला आहे. परंतु आता मला कळत नाही आहे की असं अचानकपणे त्यांच्यामध्ये बिनसलं काय आहे की ही मुलगी आता आत्महत्या करण्याला निघाली आहे. आता जबाबदारी घ्यायची वेळ आली आहे, तर ही मुलं ना किती वेड्यासारखी वागतात. त्यानंतर नंदिनी पार्थकडे रिक्वेस्ट करते की लवकरात लवकर गाडी घ्या. पार्थने वेळेवरती नंदिनीला होमपर्यंत पोहोचवलेलं असतं. ज्यावेळी नंदिनी गाडीतून खालती उतरते, दीपक तिच्याकडे पटकन पळत येतो. तेव्हा नंदिनी खूपच घाबरलेली असते. बाहेर सर्वच जण थांबून दरवाजा उघडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. तेव्हा नंदिनी पटकन जाते आणि ती ओरडून सुमनला सांगत असते की सुमन, हे बघ, याच्यावरती काहीतरी मार्ग निघेल, तू उगाचच असा वेडेपणा करू नकोस. इतक्यात पार्थ देखील गाडीच्या खालती उतरतो आणि नंदिनीकडे येतो. तेव्हा तिथे सर्वच जण सुमनला दरवाजा उघडण्यासाठी सांगत असतात. नीता नंदिनीला सांगते की गेले कित्येक वेळ ते आमच्याशी बोलत होती, परंतु आता आवाज देखील यायचा बंद झाला आहे. मला कळत नाहीये. नंदिनी देखील खूपच घाबरते. नंदिनी तिथे विचार करते की आता आपल्याला एकच मार्ग उरगला. तेव्हा पार्थ म्हणतो की आपल्याला आता दरवाजा तोडावा लागेल, नाहीतरी काहीतरी मोठा प्रॉब्लेम होऊन बसायचा. तेव्हा नंदिनी सांगते की हो. त्यानंतर पार्थ हा सर्वांना बाजूला व्हायला सांगतो आणि तो स्वतः दरवाजाला धक्का देऊन दरवाजा उघडतो. ज्यावेळी नंदिनी पार्थ दोघेही आतमध्ये जातात, पाहतात तर सुमन ही स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असते. नंदिनी पटकन सुमनला खालती उतरवते. सुमन नंदिनीला घट्ट मिठी मारते आणि खूप ढसाढसा रडायला लागते. वेळीच पार्थने नंदिनीला पोहोचवलेलं असतं आणि त्याचबरोबर नंदिनीची मदत देखील केलेली असते. नंदिनी सुमनला प्रेमाने समजावते. ती तिला बसवते आणि तिला सांगते की असा वेडेपणा अजिबात करायचा नाहीये, तू आधी शांत हो. नीता तोचपर्यंत नंदिनीच्या हातात पाण्याचा ग्लास आणून देते. नंदिनी सुमनला पाणी प्यायला देते. घाबरलेली नंदिनी सुमनला विचारते की असा वेडेपणा का करायला निघाली होतीस तू? तेव्हा सुमन तिला सांगते की काय करू जगून तरी. त्यानंतर सुमन नंदिनीला कुशलच्या लग्नाची पत्रिका दाखवते. ती म्हणते की हे बघ, कुशल स्वतः लग्न करतो आहे, तेही गणेश मंदिरामध्ये. ज्यावेळी नंदिनी ती पत्रिका उघडून पाहते तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. नंदिनी सुमनला विचारते की परंतु हे सगळं कसं काय? अगं, कुशल तर गेले 3 वर्ष तुझ्यावरती प्रेम करतो ना, मग अचानकपणे लग्न का करायला निघाला आहे? तेव्हा सुमन खुलासा करते, घरच्यांच्या प्रेशर पुढे तो हरला आहे. नंदिनी सुमनला विचारते की म्हणजे कुशलचं अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे, फक्त घरच्यांच्या दबावाखाली येऊन तो त्याच्या मनाविरुद्ध लग्न करायला निघाला आहे. तेव्हा सुमन म्हणते की हो, परंतु त्याच्या घरच्यांचं काय? त्यावरती नंदिनी तिला सांगते की तू त्यांचा विषय सोडून दे. नंदिनी सुमनला विचारते की तुझं अजूनही कुशलवरती प्रेम आहे, तुला अजूनही कुशलशी लग्न करायचं आहे का? तेव्हा सुमन होकार देते. तर नंदिनी तिला म्हणते की मग चल माझ्यासोबत. त्याचनंतर नीता ही सुमनची ओढणी तिला देते. ज्यावेळी नंदिनी सुमनला घेऊन गणेश मंदिरात निघालेली असते, त्याच वेळेस पार्थ त्यांच्या मदतीला धावून जातो. तो सांगतो की यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आता मी तुम्हाला सोडतो वेळेवरती तिथे. तेव्हा नंदिनी पार्थचे आभार मानते. त्यानंतर नंदिनी व सुमन दोघेही पार्थच्या कारमध्ये बसतात आणि पार्थ
त्या दोघींनाही गणेश मंदिराकडे घेऊन जातो. परंतु आता इथेच खूप मोठा ट्विस्ट येणार असतो, कारण ऑलरेडी जीवा आणि काव्या दोघेही त्याच गणेश मंदिरामध्ये असतात जिथे कुशल लग्न करणार असतो. आणि नेमकं तिकडे पार्थ नंदिनी दोघेही यायला निघालेले असतात. ज्यावेळी सुमन नंदिनी दोघेही पार्थसोबत गणेश मंदिराकडे निघालेले असतात, सुमन थोडीशी घाबरलेली असते. ती नंदिनीला सांगते की त्याच्या घरची माणसं खूप जास्त विचित्र आहेत, अंगावरती धावून यायला देखील कमी नाही करणार, मला खूप जास्त भीती वाटते आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की मी तुला तुझा हक्क मिळवूनच देणार. आणि असं काय करणार आहेत ती? आता मीही बघते की ती लोक नक्की करतील काय. मी नाही कोणाला घाबरत. नंदिनीने असं म्हणताक्षणी पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. पार्थ नंदिनीवरती इम्प्रेस झालेला असतो. तर तोचपर्यंत जीवाने इकडे काव्यासाठी छानसा अबोलीचा गजरा आणलेला असतो. फोनवरती तो तिला सांगतो की मी हवा असणारा गजरा घेऊन आलो आहे. फोन ठेवून दिल्यानंतर तो विचार करतो की काय मुलगी आहे यार ही, धबधब्यासारखे नुसती उचलतच असते. तोचपर्यंत पार्थने वेळेवरती सुमन नंदिनीला गणेश मंदिरात पोहोचवलेलं असतं. त्यानंतर घाबरलेल्या सुमनला घेऊन नंदिनी तडकपणे गणेश मंदिराकडे निघते. तेव्हा पार्थला सुमनचं बोलणं आठवतं की ती लोक खूप जास्त विचित्र आहे, अंगावरती धावूनही येऊ शकतात. आता नंदिनी कोणत्या मोठ्या संकटात सापडू नये यासाठी पार्थला तिची मदत करावीशी वाटते आणि म्हणूनच तिच्या पाठोपाठ पार्थ देखील जातो. परंतु नेमकं नंदिनी ज्यावेळी सुमनला घेऊन जात असते तेव्हा मंदिरात जीवाची आणि तिची धडक होते. जीवाच्या हातातील काव्यासाठी आणलेला गजरा खालती पडतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे न पाहता त्याची माफी मागते आणि सुमनला घेऊन तशीच निघून जाते. नंदिनीने काव्याला तरी पाहिलेलं नसतं, परंतु काव्याने नंदिनीला पाहिलेलं असतं आणि काव्या घाबरून जाते. विचार करते की ताई इथे कशी काय. परंतु जीवाला मात्र पार्थने पाहिलेलं असतं आणि पार्थ विचार करतो की जीवा इथे कसा काय. काव्या पटकन तेथून सटकते आणि जीवा देखील नंदिनीच्या पाठोपाठ गेलेला असतो. नंदिनी सुमनला घेऊन वेळेत तिथे पोहोचलेली असतात. ज्यावेळी कुशलचे लग्न चालू असतं तेव्हा नंदिनी जाऊन तिथे मोठ्यानेच थांबा म्हणते आणि सर्वांचंच लक्ष नंदिनीकडे लागतं. मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो आहे. आजचा भाग नक्की तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी कुशलच्या आईवडिलांना समजावते, लग्न थांबवण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. मला फक्त एवढंच वाटतं आहे की दोन जीव जर एकमेकांवरती प्रेम करत असतील तर त्या दोघांनी एकत्र यायलाच हवं आहे. तेव्हा जीवा देखील नंदिनीवरती इम्प्रेस झालेला असतो. तर त्या लग्नात कोणीही खोडा घालू नये म्हणून कुशलच्या आईवडिलांनी काही गुंड ठेवलेले असतात. ज्यावेळी तो गुंड नंदिनीवरती धावून येतो तेव्हा पार्थ मध्यस्थी करतो. पार्थ तिथे त्याला रोखून धरतो. नंदिनी कुशल व त्याच्या आईवडिलांना प्रेमाने समजावते, हे लग्न तोडण्याचा किंवा थांबवण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये, परंतु हे जर लग्न झालं तर एका वेळी 3 आयुष्य विस्कळीत होऊन जातील. आणि नेमकं नंदिनीचं म्हणणं कुशलच्या आईवडिलांना पटलेलं असतं आणि म्हणूनच कुशल सुमनचं लग्न लावून द्यायचा त्यांनी निर्णय घेतलेला असतो. त्याचनंतर जीवा हा नंदिनीवरती खूप इम्प्रेस झालेला असतो. तो काव्याला सांगतो की तिथं ना एक मुलगी होती, का सॉलिड मुलगी होती यार ती. तेव्हा काव्या खुलासा करते की नंदिनी नाव आहे तिचं आणि लग्न थांबवणारी ती जी मुलगी होती ना ती माझी मोठी बहीण आहे. जीवा खूप खुश होतो आणि तो म्हणतो की क्या बात है काव्या, अगं मग आपल्या लग्नाचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. आपल्या लग्नासाठी तुझ्या घरच्यांना मनवत बसायची गरज नाहीये, तुझी ताईच आहे ना. ज्याप्रमाणे जीवा नंदिनीवरती इम्प्रेस झालेला असतो त्याचप्रमाणे पार्थ देखील नंदिनीवरती तितकाच इम्प्रेस झालेला असतो. बेधडकपणे सर्वांच्या समोर जाऊन नंदिनीने होणारं लग्न थांबवत सुमनचं